आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 30 एप्रिल गुरुवार 100% घोड सुद्धा होतच आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1,500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर उशीर झालेला होता। उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे मागच्या महिन्याचा हप्ता आणि चालू महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे हे पैसे आता बहिणींच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज 30 एप्रिल गुरुवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये 3 गॅसचे 2,500 रुपये जमा होत आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुमचं बँक खाते या 10 बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा सुद्धा होऊन जाणार आहे। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर 12 जिल्हे आणि 10 बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे। राज्यातील ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाते या 10 बँकेपैकी असेल, तर त्या लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, परंतु जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे। जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहायची आहे, परंतु लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मार्चच्या 21 हप्त्यासाठी आणि एप्रिलच्या 22 हप्त्यासाठी ज्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते आपण बघून घेऊयात। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमा होतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी पहा, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती। अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता, आता एप्रिल महिना सुद्धा संपत आलेला होता, तरी पण तुम्हाला पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे तुम्ही नाराज झालेले
आलेला होता, तर आता तुमची नाराजी दूर होत आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट 2 महिन्यांचे 3,000 रुपये आणि 3 गॅसचे 2,500 रुपये आजपासून जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. तर आता आपण बघून घेऊयात की आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकेमध्ये मार्च महिन्याचे 1500, एप्रिल महिन्याचे 1500 असे 2 महिन्यांचे 3,000 रुपये आणि 3 गॅसचे 2,500 रुपये जमा केले जात आहेत. तर ते जिल्हे आणि बँका आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडकी बहिणींना पैसे मिळणार नाहीत. ज्या ज्या बहिणी या 5 पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये जमा केले जात आहेत. परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घेऊया. परंतु लाडक्या बहिणींना ज्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही, तर त्या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा सांगत आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे मार्च, एप्रिल यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना मागच्या 2 दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, कारण एप्रिल महिना संपून चाललेला होता. आज एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तर एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे हे पैसे आजच्या आज बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो. परंतु मार्च महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केलेला नव्हता. कारण लाडक्या बहिणींनो, सरकारकडे पैसे नव्हते, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नव्हते. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे तुम्हाला पैसे आलेले नव्हते. परंतु आता एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजपासून हे पैसे जमा केले जात आहेत. खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवतील. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासत नाही. कारण खऱ्या अर्थाने तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी आपण पाहून घेऊयात. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणीने 3 कामे केलेली असतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. परंतु ज्या बहिणीने 3 कामे केलेले नसतील त्यांना पैसे मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे लाडक्या बहिणी या ठिकाणी नाराज होत चाललेल्या होत्या. तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आता बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 महिन्यांचे 3,000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला पाहिजे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली पाहिजे. या दृष्टिकोनातून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. बघा राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून संपवण्यात येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे पैसे, 3 गॅसचे पैसे जमा केले जात आहेत. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. त्या लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. सोबतच आज या ठिकाणी 10 बँकेमध्ये 2 महिन्यांचे पैसे, 3 गॅसचे पैसे जमा केले जात आहेत. तर ते 10 बँका कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज भासणार नाहीये. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. जर तुम्ही 5 प्रकारच्या बहिणींमध्ये
येत असेल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती देत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासत नाही, कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत। जिल्हे आणि बँका पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे वाट पाहण्याची गरज भासावी लागू नये यासाठी तुमच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे जमा केले जात आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घेऊयात। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जमा केले जात आहेत। तर आज ज्या पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकेमध्ये पैसे जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे आणि बँकांची यादी आता आपण पाहत आहोत। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहावी लागू नये यासाठी हे पैसे जमा केले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आता भरपूर वेळ घालवलेला आहे। यापुढे आता आपण वेळ घालवत नाही, डायरेक्ट आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना भरपूर वाट पाहिली, यापुढे तुम्हाला दिलासा मिळाला पाहिजे, तुमची प्रतीक्षा संपली पाहिजे, या दृष्टिकोनातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु ज्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही, तर त्या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। तर बघा पहिल्या प्रकारची बहीण म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पुढे आहे, तर त्यांना पैसे मिळणार नाही। त्यानंतर दुसऱ्या प्रकारची बहीण म्हणजे ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी आहेत त्यांना पैसे मिळणार नाही। त्यानंतर तिसऱ्या प्रकारची लाडकी बहीण ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत। चौथ्या प्रकारची बहीण म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे वय हे 65 वर्षांच्या पुढे गेलेले आहे त्यांना पैसे मिळणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील तर त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत। तर अशा 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। अशा 5 प्रकारच्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता आपण 5 प्रकारच्या बहिणी पाहिलेल्या आहेत। आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि ज्या लाडक्या बहिणींचा बँक खाता या 10 बँकांच्या यादीमध्ये असेल, तर त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये जमा सुद्धा केले जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्ह्यांची यादी सांगतो, लगेच बँकांची यादी सांगतो। तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पुणे शहर, आपल्या राज्यामधील मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, गडचिरोली जिल्हा यासोबत हिंगोली असेल, या साईडचा कोल्हापूर जिल्हा, सातारा, सांगली यासोबत सोलापूर जिल्हा, वरच्या साईडचा नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा यासोबत जालना जिल्हा। तर अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचा मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे जमा केले जाणार आहेत। महिना संपत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रतीक्षा करत होत्या, त्यातच आता सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता पुढच्या 1-2 दिवसांमध्ये जमवण्याची शक्यता आहे, कारण अख्खे 2 महिने संपून गेलेले आहेत, त्यामुळे पैसे आलेले नव्हते। पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेब
साहेब यांच्या माध्यमातून दोन्ही महिन्यांचे पैसे हे बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच सोडण्यात येणार आहेत. लाडक्या बहिणीनं आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची KYC करा, महत्त्वाची कामे करून ठेवा. लवकरच तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येणार आहे.